आपल्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया। भाऊ, तुम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात आहात, काय पहिली प्रतिक्रिया? आपण वातावरण बघताय आणि गेले अनेक दिवस आम्ही चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत जात होतो, पोहोचत होतो आणि लोकांचं प्रेम, आशीर्वाद, विश्वास घेत होतो। आपणही आपल्या माध्यमातून मी सर्व या मतदारसंघातल्या सर्व माता भगिनींना, सर्व वरिष्ठ मंडळींना, सर्व मतदारांना विनंती करतो की आपण चांगल्या पद्धतीने आशीर्वाद देत आहेत। हा आशीर्वाद 20 तारखेला मताच्या रूपाने मला द्यायला याचा विश्वास आहे आणि चांगल्या पद्धतीने मी जिंकून येऊन आपली सेवा करेल। ईशान्य मुंबईचा जर आपण आतापर्यंत इतिहास पाहिला तर भाजपसोबत शिवसेना लढत आलेली आहे। पहिल्यांदा शिवसेनेला ही सीट मिळालेली आहे, या संधीचं सोनं करा। नक्की सोनं करू आणि लोकांचं जे रखडले अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। काम आहे ते आम्ही पूर्ण करू याचा आम्हाला विश्वास आहे आणि आम्ही ते करूनच दाखवू। उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातले कुठचे महत्वाचे विषय तुम्हाला असे वाटत की प्राधान्याने ते सोडवावे लागतील? साहेब, खूप काम आहे, खूप आजचा दिवस हा लोकांचा प्रेम, आशीर्वाद, विश्वास घेऊन आम्ही चाललोय। कामाचं आपण आता रोज बोलतच आहोत, आपण बोलू पुढे। आज खाली आपल्या माध्यमातून मी खाली या मतदारसंघातल्या सर्व माता भगिनी जनतेला एवढाच विश्वास देतो की आपण मला निवडून द्या, आपल्या सेवेत मी, माझा परिवार, माझा मित्र परिवार आणि माझा पक्ष आणि मित्र पक्ष आपली सेवा करू, एवढंच आपल्या निमित्ताने विनंती। एक प्रश्न, मोठं शक्ती प्रदर्शन या रॅलीच्या माध्यमातून तुम्ही करताय, आपल्या रॅलीचं एक महत्वाचं असं विशेष आहे की सर्व धर्म समभाव या रॅलीमध्ये असणार आहे, काय सांगाल? नाही, शक्ती प्रदर्शन नाही, लोक सर्व आशीर्वाद देण्याकरता, सहकार्य करण्याकरता आणि आलेले आहेत। शक्ती प्रदर्शन काय आहे? असं शक्ती प्रदर्शन मताच्या रूपाने होईल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते संजय दिना पाटील, जे आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आहे ते विक्रोळच्या दिशेने जात आहेत। आताच ते काही वेळापूर्वी त्यांच्या घरातून निघालेले आहेत आणि कार्यकर्त्यांच्या घराड्यातून ते आता विक्रोळच्या दिशेने निघत आहेत। अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई।